यानंतर बातमी आहे थंडी संदर्भातील। उत्तर भारतामध्ये आजही थंडीचा कडाका हा कायम आहे। दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंदीगडमध्ये थंडीचा कडाका हा वाढलेला आहे। सोबतच जवळपास 17 राज्यांमध्ये धुक्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। खराब हवामानामुळे अनेक रेल्वे गाड्या या उशिराने धावतायत। पंजाब आणि दिल्लीतल्या शाळांना थंडीमुळे सुट्टी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। आधी प्रदूषण, त्यानंतर पडलेलं धुकं आणि आता पडलेल्या प्रचंड थंडीमुळे राजधानी नवी दिल्लीकर अक्षरशः गाठून गेले आहेत। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर मागच्या 2 दिवसापासून राजधानी नवी दिल्ली सह उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतं आणि त्यामुळे प्रामुख्याने पंजाबमधील आणि दिल्लीमधील शाळांना जी आहे ती सुट्टी जी आहे प्रशासनाकडून दिली गेली आहे। पंजाबमध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलं तर 10वी पर्यंतच्या शाळांना जे आहे ती 14 जानेवारीपर्यंत सुट्टी दिलेली आहे आणि राजधानी नवी दिल्लीमध्ये 5वी पर्यंतच्या शाळांना 12 जानेवारीपर्यंत सुट्टी जी आहे ती प्रशासनाने दिल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते। मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये थंडीसोबतच धुक्याचं प्रमाण जे आहे ते वाढताना बघायला मिळतंय। मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधील अनेक शहरं जी असतील, प्रामुख्याने जगाला बघायला गेलं तर पंजाब असेल, चंदीगड असेल, हरियाणा असेल, सोबतच नवी दिल्ली असेल, या ठिकाणी या अनेक शहरांमध्ये गारठा जो आहे तो वाढताना चित्र बघायला मिळतं। त्यामुळे खबरदारी जी आहे ती घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून केलं गेल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते। पुढचे 4 ते 5 दिवस अशाच पद्धतीची थंडी जी आहे ती पडणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून सांगितलं गेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडून केलं गेलं आहे। कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।